मुली छोटी आहेत तर सर्वांनी शांत बसून ऐकून घ्या त्यांचं. धर्म अहिंसा सत्य और अस्तेय मनुष्य जीवन का सार करके दृढ़ श्रद्धान इसी पर हो जाओ भवसे पार. आजच्या या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोबाईलच्या काळामध्ये सतत हिंसेचे संस्कार मुलांवर होत आहेत. अगदी टीव्हीवरील न्यूज पेपर मोबाईलवर सगळीकडे हिंसेच्याच घटना पाहायला मिळतात. युद्धाची दृश्ये प्रत्यक्ष दाखवली जातात. मुले तर मोबाईलवर हिंसक गेम देखील खेळताना दिसतात. त्यामुळे हिंसा एक महान पाप आहे हे सर्वजण विसरून चालले आहेत. म्हणून तर पाठशाळेच्या माध्यमातून मुलांना हिंसेचे फळ व अहिंसेचे महत्त्व समजून सांगितले जाते. यासाठीच आम्ही अहिंसेचे फळ या नाटकामधून एक चांडाळासारखा हिंसक मनुष्य सुद्धा एक दिवस अहिंसेचे पालन करतो आणि त्याने घेतलेल्या नियमापासून तो च्यूत होत नाही. त्यामुळे त्याला काय फळ प्राप्त होते हे आपण आता या अहिंसेचे फळ या नाटिकेमधून पाहूया. यामधील पात्र परिचय असा आहे. यमपालच्या भूमिकेत श्रेय फडे, मंगीच्या भूमिकेत सान्वी फडे, शिपाई नंबर 1 प्रीत गांधी, शिपाई नंबर 2 सोमिल गांधी, शिपाई नंबर 3 रेयांश फडे, द्वारपाल रिदम फडे, राजाच्या भूमिकेत ओम गांधी, मंत्र्याच्या भूमिकेत सिद्धायू फडे, धर्मदत्त आर्यन फडे, अर्हत दत्त ओम दोषी आतम दोषी आणि जीवदत्त विभोज फडे. सुरू होत आहे अहिंसेचे फळ. अहिंसेचे फळ ऐकलं का? कल्लूची आई पटकन आहे काय ते पहा. शिपाई येत आहेत. मी घरात जाऊ लागतो. तू अगं ऐकलंस का? कल्लूची आई पटकन आहे काय ते पहा. शिपाई येत आहेत. मी घरात जाऊन लागतो. तू त्यांना सांग की माझे पती घरात नाहीत म्हणून. का असं का? आज काय खास गोष्ट घडली ज्यामुळे तुम्हासनी तोंड लपवायची पाळी आली? काय विचार आहे? अगं तुला माहित नाही, मी एक दिवस जैन मुनींकडून नियम घेतला आहे. अगं तुला माहित नाही. अगं तुला माहित नाही, मी एक दिवस जैन मुनींपाशी गेलो. त्यांनी मला अहिंसा धर्माचा उपदेश सांगितला. ते ऐकून मी त्यांच्याकडून एक नियम घेतला. काय काय नियम म्हणजे? नियम म्हणजे जी गोष्ट आपण ठरवली आहे त्याचे आजीवन मनोभावे पालन करणे. अरे देवा, असा कसा नियम घेतला तुम्ही ज्यामुळे तुम्हाला शिपायांपासून लपून राहण्याची वेळ आली? अगं ही वेळ रोज येणार नाही. आज चतुर्दशी आहे ना. चतुर्दशी दिवशी मी हिंसा करणार नाही असा नियम घेतला आहे. म्हणून आज मी कोणालाही फाशी देणार नाही. आता मी आज लपतो. आता अगं बाई, आता काय करू मी? अगं असं काय करते? मी सांगितलेलं सांग ना की मी घरात नाही म्हणून.
अरे रे, आजच त्याला बाहेर जायचं होतं का? एक मोठ्या धनवानाला फाशी द्यायची होती. त्याला तर खूप धन मिळाले असते आणि हा तर गायबच आहे. त्याच्या नशिबातच सोना चांदीची दागिने नाही. अरे बाबांनो, थांबा जरा, इतकी काय घाई आहे? जरा पाणी बिनी तर पिऊन जा. अगं मागे यंपाल थोड्या वेळात येणार आहे का? काय सांगू तुम्हासनी, धनीचे तर कर्मच वाईट आहेत. पण आधी मला सांगा, कोणाला पास द्यायचा होता? अगं मागे, तुला नाही माहित का? नाही, आम्हाला कसं ठाव असाल? अगं मग आता महामारीचा प्रकोप गावात चालू आहे, हे तुला माहित आहे की ग? भाई ठाव आहे की, लय त्रासाचं झालंय. अगं मग महाराजांनी आदेश दिला आहे की नंदीश्वर पर्वामध्ये 8 दिवस कोणी हिंसा करायची नाही. म्हणून त्यांनी दवंडी पिटवली आहे की 8 दिवस कोणत्याही प्राण्यांना मारायचे नाही. कोणी मारले तर त्याला फाशीची शिक्षा दिली जाईल. मग पुढं काय झालं? अगं तो धर्मात्मा दत्त शेठजी तुला माहित असेलच की. भाई ठाव आहे की. त्याच्या मुलाने तर गजबच केले आहे. का? काय उद्योग केला? अगं तो राजाच्या बागेत गेला आणि त्याने राजाच्या प्रिय बकऱ्याला मारून त्याचे मांस खाल्ले. मग राजा काय म्हणाला? अरे तो सेठ तर लय गुणी आहे आणि त्याचा पोरगा असा कसा? पण आधी मला सांगा, तुम्हाला हे समजलेच कसे? अगं म्हणजे आपला राजा किती चतुर आहे. त्याने कोतवालाला कोणी काम केलं याचा शोध घेण्यास सांगितला. कोतवालाने आपले गुप्तचर सगळीकडे पाठवले. त्यातील एकाने त्याचा शोध लावला. तो बागेचा मार्या येणार त्याच्या घरात होता. नेमके तेव्हा माळी आपल्या बायकोला डोळ्याने पाहिलेली ही घटना सांगत होता. काय घटना सांगितली बरं? अगं बागेत काम करत असताना तो सेठचा मुलगा आला आणि त्याने बकऱ्याला तिथेच मारून त्याचे मांस खाल्ले. मग राजा काय म्हणाला? राजाने आदेश दिला आहे की कोतवाल यमपाल चांडाला बोलवा आणि त्या शेठपुत्राला फाशी द्या. अगं म्हणजे शेठपुत्राच्या अंगावरचे रत्नजडित हार, कुंडल, सुंदर कपडे तुम्हाला मिळाले असते आणि तुमची गरिबी संपलीच असती. हाय माझं नशीबच खोटं आहे. असला नवरा माझ्या गळ्यात पडला. अहो धनी तर बाहेर गेल्यात. आता तुम्ही पण बाहेर जावा. अरे मूर्खा, तू अशी गोड चूक का करत आहेस? चल लवकर चल. बरं झालं तू इथेच होतास. आता तुझी गरिबी संपणार. नाही, मी नाही येणार. माझ्यावर कृपा करा आणि मला सोडा. मी आज कोणत्याही जीवाची हिंसा करणार नाही. आवाजाने ऐका तर त्यांच्या सोबत बाहेर जावा की काय होतंय? अरे लय मोठा धर्मात्मा झालं वाटतं. चंदा केव्हापासून अहिंसेची ढोंग करत आहे. हो बरोबरच आहे. जैनांची मुले पशूंचे मांस खायला लागले आणि इकडे यंपा चांडा अहिंसाचे ढोंग करतो आहे. काय जमाना आलाय? पहा, तुम्ही काही म्हणा, मी माझे व्रत मोडणार नाही.
मुलाकडे तर पहा, त्याच्या अंगावरचे रत्नजडीचे हार, सोन्याची अंगठी, करोडो रुपयाचे आभूषण तुला मिळतील. प्लस थोड्या वेळ बाजूला ठेव, नाही आला तर आम्हाला जबरदस्ती करावी लागेल. सर्व मिळून त्याला बांधून राजाकडे घेऊन जातात आणि मंगी मात्र खूप खुश होते. आता मला खूप पैसा मिळणार, आता मला खूप पैसा मिळणार, माझ्या समजा इच्छा पूर्ण होणार, माझ्या समजा इच्छा पूर्ण होणार. सर्व शिपाई यमपालाला घेऊन राजदरबारात येतात. राजा त्या शिपायांची वाट पाहत बसलेला असतो. राजा इतका वेळ झाला तरी अजून यमपाल चांडाळ आला का नाही? आपले शिपाई कुठे आहेत? महाराज, आपले शिपाई येतच असतील. काहीतरी अडचण आली असेल, त्याशिवाय एवढा वेळ लागणार नाही. महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो. महाराज, आपले सैनिक यमपाल चांडाळाला घेऊन आले आहेत व आज येण्याची परवानगी मागत आहेत. आज पाठवा त्यांना. शिपायांनो, एवढा वेळ का लागला तुम्हाला? आणि या यमपाल चांडाळाला बांधून का आणले आहे तुम्ही? महाराज, एक अडचण आली आहे. तुमची परवानगी असेल तर सांगतो. महाराज, हा यमपाल दरबारात यायला तयारच नव्हता. घरात लपून बसला होता. याची बायको हुशार म्हणून तिने आम्हाला संकेत करून मदत केली. का? हा तर खूप आज्ञाधारक आहे. मग याने खोटे बोलून लपण्याचा अपराध का केला? महाराज, मला क्षमा करा. आज चतुर्दशी आहे. चतुर्दशी दिवशी मी हिंसा करणार नाही असा जैन मुनींपाशी नियम घेतला आहे. बस, राहू देतो तुझा नियम. माझे आज्ञेचे पालन करणार आहे का नाही? पटकन सांग. महाराज, मी असमर्थ आहे. बर, ठीक आहे.
लवकरात लवकर इकडे या व या दोघांनाही माझ्या नजरेसमोरून दूर करा. या दुष्ट पापी धर्मदत्त आणि यमपालाला शिक्षा करा. एका मगरींनी भरलेल्या तलावात ढकलून द्या. देवजी आज्ञा महाराज. अरे यमपाल, का विनाकारण तू मरणाला सामोरे जात आहेस? बघ तुला किती आभूषण मिळणार आहेत. अरे मूर्खा, अजून ही वेळ गेली नाही. मी महाराजांना सांगतो, त्यांना समजावतो, तू फक्त याला फाशी दे. मंत्रीजी माझे प्राण गेले तरी बेहतर, पण मी माझा नियम मोडणार नाही. हाच माझा निर्धार आहे. महाराज, मला माफ करा. माझ्यावर दया करा. मला जीवन द्या. नाही, कदापि नाही. तुझ्या अपराधाला क्षमा नाही. शिपाई यमपाल चांडळाला व धर्मदत्ताला तलावाकडे मगरीच्या तोंडी देण्यासाठी घेऊन जात आहे. मस्तक तक कटते देखे शासन नाही छोड़ा मस्तक तक कटते देखे मोशे के प्रेमी हमने कर्मों से
चलते थे नहीं हमने कर्मों से लड़ते देखे। यमपाल चांडाळाला स्वर्गातील देव सिंहासनावर बसवतात. त्याला उच्च कपडे, हार, टोप घालून येथे सिंहासनावर विराजमान आहे आणि धर्मदत्ताला मगरीने खाऊन टाकले आहे. पहा जैन धर्माची महिमा किती अपरंपार आहे. हा चांडाळ धन्य आहे. नीच कुलामध्ये जन्म घेऊन सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या नियमाशी पक्का राहिला, हिंसा केली नाही, म्हणून स्वर्गातील देवांद्वारे तो पूजनीय झाला. हो मित्रा, पहा तर या धनदत्ताचा मुलगा धर्मदत्त जैन असूनही स्वतःच्या वाईट कृत्यामुळे मगरीच्या तोंडी गेला. हो रे, किती वाईट मरण आले त्याला. त्याच्या वडिलांना तर गावात तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिली नाही. व्यसनाधीन झाली तर आई वडील तर काय करणार बघ. स्वतःचीच मुले व्यसनाधीन झाली तर आई वडील तर काय करणार बघ. आपल्याला प्रत्यक्षच दिसते धर्म केल्याचे फळ काय असते आणि पाप केल्याचे फळ काय असते. स्वर्गातील देवांद्वारे यमपाल चांडाळाला सिंहासनावर बसून त्याचे प्राण वाचवले आणि त्याला स्वर्गातील वस्त्र व अलंकार त्याला दिले. जय बोलो जैन धर्म की. राजा आणि मंत्री व त्याचे कर्मचारी तेथे येतात. राजा पश्चातापदग्ध आहे. महाराजांचा जय 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 काय असो. महाराजांचा जय जयकार असो. महाराज, हा काय चमत्कार प्रत्यक्ष मी डोळ्यांनी पाहून आलो आहे. देवांनी सुद्धा यमपाल चांडाळाला सिंहासनावरती बसून त्याला जय जयकार केला. धन्य तो चांडाळ, धन्य त्याला अहिंसेचा नियम. अहिंसा धर्माचा विजय असो. अहिंसा धर्माचा विजय असो. मंत्रीजी, आज माझ्याकडून खूप मोठा अन्याय झाला आहे. मी रागाच्या आवेशात माझा विवेकच संपला. नीट विचारही करू शकलो नाही आणि याला मी मरण्याची शिक्षा दिली. महाराज, असा विचार करू नका. जे होते ते चांगल्यासाठीच होतं. जर यमपालाला तणावात टाकले नसता तर स्वर्गातील देवांनी हा चमत्कार केला नसता. पहा तर जैन धर्माची महिमा. पहा, हे तर अहिंसा धर्माचे फळ आहे, ज्यामुळे त्याचे प्राण स्वर्गातील देवांनी वाचवले. पहा तर महाराज, सर्व जनता प्रभावित होऊन इकडेच येत आहे. मी जर एका चांडाळासारख्या हिंसक जीवाने एक दिवस अहिंसा व्रताचे पालन केले आणि मग जो कायम हिंसा करणार नाही, मांस खाणार नाही असा नियम पाळेल, त्याला तर खूप उत्तम फळ मिळेल. त्याचा मानव जन्म सफल होईल. हो, हे तर बरोबर आहे. हे अहिंसेचेच फळ आहे. त्याबरोबरच जैन धर्मावरील श्रद्धा आणि घेतलेल्या नियमाचे फळ आहे. होय महाराज, आपले म्हणणे अगदी योग्य आहे. मी ही एक गोष्ट ऐकली ज्यामध्ये एका कोल्ह्याने आपले प्राण धोक्यात घालून
नियमाचे काटेकोर पालन केले आणि तो स्वर्गातील देव झाला. का रे? त्याने असा कोणता नियम घेतला ज्याच्यामुळे त्याला आपले प्राण गमवावे लागले? महाराज, एका कोल्ह्याने जैन मुनींकडून रात्री भोजन करणार नाही, अगदी पाणी सुद्धा पिणार नाही असा नियम घेतला. एकदा त्याला खूप तहान लागली होती, त्यामुळे तो विहिरीत उतरला. विहिरीत अंधार असल्यामुळे त्याला वाटले रात्र झाली आहे, म्हणून त्याने पाणी पिले नाही. तो पुन्हा वरती आला. वरती उजेड पाहतो म्हणून परत खाली गेला. खाली अंधार असल्यामुळे त्याने पाणी पिले नाही. असे अनेकदा झाले, त्यामुळे त्याचे प्राण गेले आणि तो स्वर्गातील देव झाला. खरोखरच हे नियमाचे पालन केल्याचे फळ खूप उत्कृष्ट आहे. मी उगीचच त्या चांडाळाला अंतराय केला. महाराज, वाईट वाटून घेऊ नका, त्याचे तर कल्याण झाले आहे. यमपाल, तू पुण्यशाली आहेस. रागाच्या क्रोधाच्या आवेशात मी तुला व्यर्थच दंड केला. मला क्षमा कर. जगलो अहिंसा परमो धर्म की. It's 9:26 p.m.